याव जीवं पीचे बालो पंडितं पैरुपासती न सो धम्म विजानाती दब्बी सुपरसं यथा। मूर्ख मनुष्य जन्मभर जरी विद्वानाच्या सेवेत राहिला तरी त्याला धर्माचे ज्ञान होत नाही, जसे पळी आमटीची चव जाणत नाही। अर्थात भिक्षू उदाई धम्माच्या स्थानावर बसत होते, त्यामुळे ते धम्माचे अनुभवी प्रवक्ते आहेत अशी समजूत करून घेऊन काही भिक्षूंनी त्यांना शिकवणुकीबद्दल प्रश्न विचारले। त्यावेळी उदाईचे अज्ञान उघड होऊ लागल्यामुळे भिक्षूंनी ती गोष्ट बुद्धांच्या कानावर घातली। त्यावेळी बुद्धांनी धम्माकडे बघण्याची मूर्खाची वृत्ती कशी असते ते स्पष्ट केले।